श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही रात्री गेलो होतो अचानकच. ते आले कामावरून, जेवण वगैरे झालं आणि म्हणले की स्वामींच्या मठात जाऊयात. तर काल प्रकट दिन होता, त्या निमित्ताने म्हणलं चला आपण जाऊयात. पण मला पुस्तक वाचायचं होतं. अद्विक झाल्यापासून देवापासून जरा मी जास्त दूर झालेली आहे स्वामींच्या. मला त्यांची सेवा करता येत नाही आहे लहान मुलं असल्यामुळे. पण त्या दिवसाची मी वाट पाहते की मला त्यांची सेवा कधी करायला मिळेल. पण असं आता काय करणार आहे, काहीच बोलू शकत नाही. पण आज प्रकट दिन होता आणि मला पुस्तक वाचायची खूप, त्यांची स्वामीचरित्र वाचायची खूप इच्छा होते. पण तीही अधुरीच राहिली, कारण की आम्हाला घरी यायलाच 11 वाजले आणि त्यानंतर मी वाचणार कधी. आणि खूप झोपही आली होती. सो दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान वाटलं. खूप गर्दी होती, भयान गर्दी होती. इथे 12,000 माणसांचं जेवण त्यांनी केलेलं होतं. दरवर्षी आम्ही जातो, कधीच आम्हाला त्यांचा प्रसाद मिळत नाही. पण यावेळेस आम्हाला भेटला. खूप लाईनीत लागला आणि घरी येताना फालुदा वगैरे घेतला. नेक्स्ट डे सकाळी झाडू मारायला गेले आणि हा उठून बसला. अजिबात माझा पिछा सोडेना. आणि मी झाडायचं माझं 1 तास गेला, पण माझा झाडू काय झाला नाही. आणि खूप वैताग दिला. असा का करतो काय माहिती. कधी कधी खूपच रडतो सकाळ सकाळी उठून आणि रात्रभर पण झोपून देत नाही. त्याला भूक लागते, काय होते त्याचं त्यालाच माहिती. तर याला असं खेळवत बसावं लागतं, नादावं लागतं. आणि कुठे एका जागेवर त्याला ठेवलं की असा रडत बसतो. मला तर तो खूप मारतो, नुसता घेऊन फेर म्हणतो. मी त्याला खाली टेकवलं तर हा असा भोकाड पसरायला लागला ना, का सांगायलाच नको. आज दुपारी हे प्रोडक्टचं जरा मी ॲडव्हर्टाईज करत होते आणि दुपारी अशी भांडी पडली होती की खूप कंटाळा आला होता मला तर घासायचा. आणि सगळ्या घरात ह्या पोरांनी पसारा करून ठेवला होता. सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगला. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात मैत्रिणींना विसरू नका. लाईक करा आणि जर चॅनल लाईक वगैरे केलं तर व्हिडिओ बनवायला मज्जा येते. व्ह्यूज येत नाहीत जास्त. तसंच एक मिशोचं पार्सल आलं होतं. मुलीला मी हे क्लिप्स मागवल्या होत्या. खूप छान क्वालिटी वगैरे आहे. कोणाला मागवायचं असेल तर नक्की मला DM करा. तर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी. रात्री स्वयंपाक करायला घेतला. भाजी, चपाती, भाकरी, वरण भात करून घेतला. आणि नंतर ह्या मुलींचा खाली धिंगाणा चालला होता. तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक उरकून घेतला. आणि आज खूप कंटाळा आला, म्हणजे सांगायलाच नको. आज खूप पार्सल येत होते मिशोवरून. त्यात ते ॲडव्हर्टाईजचं मला काही समजत नव्हतं की कसं पोस्ट, कसं लिंक करायचं, काही समजत नव्हतं. अख्खा दिवस म्हणजे त्याच्यातच माझा गेला असं समजा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. बाय.